हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 27 डिसेंबर 2025चा द हिंदू बघतोय. माझं नाव आहे महेश. आपण डिस्कशनला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर डिस्कशनचं स्वरूप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. या डिस्कशनमध्ये पहिल्यांदा आपण एडिटोरियल डिस्कस करत असतोय. त्यानंतर टेक्स्ट कॉन्टेक्स्टच्या पेजवरती जर काही महत्त्वाचं एडिटोरियल असेल तर ते डिस्कस करत असतोय. सायन्स पेजवरती सिलेबसच्या दृष्टीतून काही महत्त्वाची कॉन्सेप्ट असेल तर ती आपण डिस्कस करत असतोय. आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या महत्त्वाच्या न्यूज आपण कव्हर करत असतोय. आणि ऑब्व्हियसली ह्या डिस्कशनचं स्वरूप जे आहे, त्याचा उद्देश जो आहे, तो एक्झामच्या दृष्टीतून जे काय आपल्याला महत्त्वाचं मिळतंय त्याचा अभ्यास करणं आणि एक्झामच्या दृष्टीतून त्याचा उपयोग करून घेणं, हा या डिस्कशनचा उद्देश असतोय. मग बघूया पहिलं महत्त्वाचं एडिटोरियल आजचं काय आहे ते. पहिलं जे एडिटोरियल आहे ते एन्व्हायर्नमेंटच्या दृष्टीतून खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन देणारं एडिटोरियल आहे. त्यामुळं याच्याकडे खूप जास्त तुम्ही लक्ष देऊन बघणं खूप जास्त गरजेचं आहे. डिटेल हे डिस्कस करूया आणि याच्यातून आपल्याला एन्व्हायर्नमेंटच्या दृष्टीतून खूप पॉइंट्स मिळणार आहेत. त्यामुळं हे लेक्चर बघण्याबरोबरच तुम्ही नोट्स गोष्टी काही करून घेत असाल तर ते जास्त अजून आपल्यासाठी बेनिफिशियल ठरू शकते. आता अनेक दिवसांपासून आपण बघतोय की नॅशनल कॅपिटल रिजन जे दिल्ली आहे आपली, राजधानी आहे आपली, तिथं मोठ्या प्रमाणात पोल्युशनची समस्या आपल्याला बघायला मिळते. हे काय आजच्या खरं तर घटना नाहीये किंवा या वर्षीची घटना नाहीये. गेल्या दशकभरापासून आपण हा जो प्रॉब्लेम आहे तो कॅपिटल टेरिटरीमध्ये बघतोय. तर गेल्या दशकापासून मी असं का म्हणतोय, तर तेव्हापासून आपण खरं तर याच्यावरती प्रिकॉशनरी मेजर बऱ्यापैकी घेताना बघायला मिळतंय. त्याच्या खरं तर त्या गोष्टी ज्या आहेत, त्या खूप मोठ्या प्रमाणात हायलाइट होताना आपल्याला बघायला मिळतात. मग हे जे प्रॉब्लेम आहे, हे ज्युडिशरीच्या अंडर सुद्धा गेलं होतं. पण त्याच्यामध्ये शॉकिंग एक एक रिझन त्याच्यामध्ये देण्यात आलं, की दिल्लीच्या आसपासचे जे राज्य आहेत, तिथं शेतकरी पीक काढून झाल्यानंतर जो कचरा आहे, तो जो जाळतात त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं दिल्लीमध्ये पोल्युशन होतंय. आणि दिल्ली जी आहे ती बऱ्यापैकी डोंगर माथ्यावर नसून ती खरं तर एकदम कमी उंचीच्या खरं तर ॲज कंपेअर्ड टू अदर स्टेट जे सराउंडिंग स्टेट जे दिल्लीचे आहेत, त्याच्या कंपॅरिझनमध्ये दिल्ली थोडी खड्ड्यात असलेली आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे हे जे पोल्युशन आहे, हे सगळ्या स्टेटमधलं पोल्युशन तिथे एकवटतं अशा पद्धतीची थिअरी वगैरे देण्यात आली होती. परंतु याच्यात सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट काय होता, की शेतकरी जे फार्मर्स आहेत, ते स्टबल बर्निंग जे करतात, म्हणजे जो कचरा वगैरे जो पालापाचोळा पीक काढल्यानंतर राहतो, तो जो जाळतात त्याच्यामुळं खरं तर पोल्युशन होतं असं सांगण्यात आलं होतं. परंतु त्यानंतर वेगवेगळ्या स्टडीज पब्लिश झाल्या आणि त्याच्यामध्ये समजतंय, की सीझनल बेसिसवरती स्टबल बर्निंग होत असेल, त्याच्यामुळे थोडंफार पोल्युशन होत पण असेल. पण याचा अर्थ फक्त ते मेन रिझन नाहीये, हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि बाकी जे खऱ्या अर्थानं अ, अ, जे पोल्युटंट एमिशन करणाऱ्या व्हेइकल्स वगैरे वापरतात, इंडस्ट्रियल एरिया आहे. बाकी जे इंडिव्हिज्युअल पर्सन्स पोल्युशन्स करतायत, इंडिव्हिज्युअल पीपल पोल्युशन करतायत, याच्याकडे आपण फक्त फार्मर स्टबल बर्निंगच्या प्रॉब्लेममुळे याच्याकडे दुर्लक्ष आपण करायला नाही पाहिजे. कारण मेन रिझन जे आहे, ते स्टबल बर्निंग अजिबातच नाहीये. आणि त्यानंतर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला याच्यावरती डिस्कशन आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला मिळालं होतं. मग या एडिटोरियलमध्ये लेखक जे आहेत अनवर सादत यांनी आपल्याला या सगळ्या गोष्टी तथ्यात्मक खरं तर एव्हिडन्स देऊन आपल्याला इथं समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणि एन्व्हायर्नमेंटशी रिलेटेड ज्या वेळेस आता दिल्लीच्या पोल्युशनवरती यूपीएससी मेन्सला ऑलरेडी प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यामुळे हा तसा पण मुद्दा आयोगाचं लक्ष असणारा मुद्दा आहे. त्यामुळे याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये सुद्धा प्रश्न येऊ शकतो, हे आपण नाकारू शकत नाही. आणि एक स्टँडर्ड ॲन्सर लिहिण्यासाठी जो काही कंटेंट आपल्याला पाहिजे, तो एक्झॅक्ट या एडिटोरियलमध्ये खूप छान पद्धतीने आपल्याला दिलेला आहे. त्यामुळे मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं, की या गोष्टी जर आपल्याला नोट डाउन करता आल्या, त्याची रिव्हिजन करता आली, तरच याचा फायदा आपल्याला एक्झामसाठी होऊ शकतोय. त्यामुळे काही गोष्टी याच्यामध्ये आहेत, त्या नोट डाउन करायला अजिबात विसरू नका. तर याच्यामध्ये सांगितलंय, हा तर मुद्दा तुम्हाला एक बेस जो आहे एडिटोरियलचा, तो बेस तुम्हाला समजला, की लेखकाने नेमकं काय समजावायचा प्रयत्न केला. लेखकाला हेच सांगायचं आहे, की बॉस फक्त तुम्हाला शेतकऱ्याला दोष देऊन बाकीचे रिझन जे आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. तर आपल्याला रिॲलिटी बेसवरती याचं अनालिसिस करायला लागेल आणि मगच याच्यावर आपण सोल्युशन काढू शकतो. हा बेस आहे एडिटोरियलचा. मग हे सांगत असताना लेखक आपल्याला काय म्हणतोय, की
आता जो शिफ्ट आहे तो शिफ्ट आपल्याला काय बघायला मिळतंय, तर पोल्युटर पेज प्रिन्सिपल्स हॅज शिफ्टेड टू द गव्हर्नमेंट पेज प्रिन्सिपल्स. म्हणजे एक पोल्युटर पेज प्रिन्सिपल, त्याला शॉर्टमध्ये पीपीपी असं म्हटलं गेलेलं आहे. ट्रिपल पी सुद्धा आपण त्याला म्हणू शकतोय. ठीक आहे. हे बोललं गेलंय. तर याच्यामध्ये लेखकाला म्हणजे ही जी कॉन्सेप्ट आहे, पोल्युटर पेज प्रिन्सिपल्स, ही जी कॉन्सेप्ट आहे, ही कॉन्सेप्ट आपल्याला सांगते, की जो पोल्युशन करेल, तो पोल्युशन कमी करण्यासाठी जे काही प्रिकॉशनरी मेजर्स घ्यावे लागतील, त्याच्यासाठी खरं तर प्रिन्सिपल अमाउंट सुद्धा देईल. म्हणजे जो पोल्युशनसाठी रिस्पॉन्सिबल आहे, तोच खरं तर पोल्युशन कमी करण्यासाठी जे फंडिंग लागतं, जे एफर्ट्स लागतात, ते देईल. परंतु हे जे प्रिन्सिपल आहे, ते प्रिन्सिपल आता कुठेतरी शिफ्ट झालेलं बघायला मिळतंय. ते प्रिन्सिपल आता काय झाले? गव्हर्नमेंट पेज प्रिन्सिपल. म्हणजे काय? तर आता जो पोल्युशन करेल, तो त्याच्याशी रिलेटेड मग गाड्यांसाठी पी वगैरे आपण सगळं पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट वगैरे असतात, जे जे काही गव्हर्नमेंटच्या प्रिकॉशनरी मेजर्स आहेत, ते आपण बघितल्या. जर ते फुलफिल तुमची व्हेइकल करत नसेल, तर तुम्हाला त्या पद्धतीने दंड वगैरे भरावा लागतो. आणि तो पैसा कुठे यूज केला जातो? ऑब्व्हियसली ह्या पोल्युशन रिलेटेड प्रिकॉशनरी मेजर्स घेण्यासाठी यूज केला जातो. अशा योजना आणण्यासाठी यूज केला जातो. ते कुठल्या मॉडेलमध्ये येतं? पोल्युटर पेज प्रिन्सिपल, पीपीपी मॉडेलमध्ये येतं. परंतु हे आता शिफ्ट झाले गव्हर्नमेंट पेज प्रिन्सिपल. त्याला आपल्या भाषेमध्ये जर आपल्याला बोलायचं झालं, तर ते झालं जीपीपी मॉडेल. म्हणजे काय? जो पोल्युशन करेल, तोच खऱ्या अर्थानं या गोष्टी कंट्रोल करण्यासाठी एफर्ट्स घेईल. पण ते आता कुठेतरी गव्हर्नमेंटकडे शिफ्ट झालेलं बघायला मिळते. कारण या पोल्युशनमुळं दिल्लीमध्ये या पोल्युशनचे व्हिक्टिम्स अनेक बघायला मिळायला लागले आहेत. पेशंट्स आपल्याला अनेक बघायला मिळायला लागलेले आहेत. आणि त्यांना मग खऱ्या अर्थानं भरपाई म्हणून गव्हर्नमेंटला कुठेतरी फंडिंग करावं लागायला लागलेलं आहे. त्या पद्धतीचे मेजर्स उचलायला लागायला लागलेले आहेत. म्हणून हे जे प्रिन्सिपल आहे ते कुठेतरी शिफ्ट झालेलं आहे, असं लेखकाला या ठिकाणी वाटताना आपल्याला बघायला मिळतं. मग या सगळ्या गोष्टी समजावत असताना लेखकानं सांगितलेलं आहे, की वर्ल्ड लेव्हलला काय-काय चाललेलं आहे आणि इंडियामध्ये काय-काय चाललेलं आहे. हे सांगत असताना लेखक इथं सांगतोय, की हे जे पोल्युटर प्रिन्सिपल आहे, पर्सन ऑफ ऑर फर्म हू डॅमेजेस द एन्व्हायर्नमेंट मस्ट बिअर द कॉस्ट ऑफ सच डॅमेज. सॉरी. म्हणजे जो एन्व्हायरमेंटला डॅमेज करेल, तोच याची भरपाई सुद्धा करेल. हे खरं तर पोल्युटर पेज प्रिन्सिपल्समध्ये सांगितलंय. तेच असायला पाहिजे. त्याचा दाखला देत असताना वेलो सिटिझन्स वेलफेअर फोरम व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया अँड अदर्स 1996 ची केस आहे. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय? द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया held that PPP is a part of law of the land which paved the way for statutory recognitions of the principle in the National Green Tribunal Act 2010. म्हणजे हे जे पीपीपी प्रिन्सिपल आहे, तो लँड ऑफ द लॉ आहे. म्हणजे कुठेतरी सुप्रीम कोर्टाचा सुद्धा सूर असा दिसतोय, की अशा पद्धतीची जी योजना आहे, अशा पद्धतीचा जो ऍक्ट आहे, अशा पद्धतीचं जे प्रिन्सिपल आहे, ते खरं तर अप्लाय करणं हे कुठेतरी पॉझिटिव्ह मेजर्स आहे. त्याला ज्युडिशरी सुद्धा खऱ्या अर्थानं हे गोष्ट जी आहे ती एस्टॅब्लिश करताना आपल्याला पाहावयास मिळते. आणि जगभरामध्ये युरोपियन कंट्रीजचा इथं दाखला देत असताना स्टॅनली केस जी आहे ती युरोपियन कोर्ट ऑफ जस्टिस 1999 मध्ये ही याच्यासाठी खूप जास्त रिलेव्हंट आहे असं सुद्धा सांगितलं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा पीपीपी प्रिन्सिपल कसं गरजेचं आहे हे या ठिकाणी एस्टॅब्लिश करण्याचा कुठेतरी प्रयत्न केला गेला होता. आणि द स्टॅनली जे 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 स्टॅनली जजमेंट आहे ऍड्स द प्रपोश proportionality dimension to PPP, which amounts to saying that seasonal stubble burning by the farmer cannot be held liable for the air pollutants created by other sources. म्हणजे याच्यामध्ये पहिलं जे कोर फीचर्स एअरटेलचं सांगितलं, बेस एअरटेलचं सांगितलं, की सीजनल बेसिसवरती शेतकरी स्टबल बर्निंग करतायत आणि त्याचं खरं तर त्याच्यामुळे खरं तर पोल्युशन होतं. हे सीजनल बेसिसवरती वर्षातून कुठल्या तरी एका पिरियडमध्ये होतंय. पण सगळं वर्षभराचं पोल्युशन, बाकी जे काही सगळे महत्वाचे घटक आहेत, एन्व्हायरमेंटला हार्म करणारे, पोल्युशन निर्माण करणारे, त्याच्याकडे आपण डोळेझाक करू शकत नाही. फक्त हे कारण देऊन की शेतकरी याला जबाबदार आहे किंवा फार्मर जे स्टबल बर्निंग आहेत ते जबाबदार आहे. हे बोलून आपण या सगळ्या मेजर घटकांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. हे जगभरामध्ये सुद्धा आपल्याला
विशेष करून युरोपियन कंट्रीजमध्ये सुद्धा. म्हणजे प्रत्येक देशामध्ये ऑब्व्हियसली शेतकरी पण आहे आणि बाकी पण घटक आहेत. मग फक्त आपण स्टबल बर्निंगला मेन रिझन त्याचं बनवू शकत नाही आणि आकडेवारी सुद्धा कधीच आपल्याला तसं सांगत नाही, की मेन रिझन हे स्टबल बर्निंग आहे. आकडेवारी कायम सांगते, की इंडस्ट्रियल पोल्युशन जे आहे, व्हेइकल पोल्युशन जे आहे आणि बाकी जे ह्युमन क्रिएटेड पोल्युटंट ऍक्टिव्हिटीज आहेत, त्या सगळ्या याच्यासाठी जबाबदार आहेत आणि त्याच्यासाठी मेजरमेंट्स आणणं गरजेचं आहे. तर आपण पोल्युशन कमी करू शकतो. इन्व्हायरमेंट जो हार्म आहे, तो कमी करू शकतो. हेच आपल्याला प्रत्येक वेळेस एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न खरं तर झालेला आहे किंवा समजावण्याचा प्रयत्न खरं तर ज्युडिशरीकडून सुद्धा झालेला आहे आणि वेगवेगळ्या ट्रायब्युनल्स करून सुद्धा खऱ्या अर्थानं झालेला आहे. आणि हेच सांगत असताना द ट्रेल स्मेल्टर केसचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. राइट. आणि त्याचबरोबर द कन्व्हेन्शन ऑन ऑन लाँग रेंज ट्रान्सबाउंडरी एअर पोल्युशन. आता इंटरनल कंट्रीमध्ये हे वेगवेगळे पोल्युशनचे कॉज आहेत. त्याचबरोबर खरं तर राष्ट्रीय जो व्यापार आहे, तो व्यापार होत असताना सुद्धा आपल्याला जे काही ट्रान्सबाउंडरी व्हेइकल मूव्हमेंट आहे, त्याच्यामुळे सुद्धा होणारं जे पोल्युशन आहे, ते सुद्धा बघायला आपल्याला मिळते. आणि त्याच्यासाठी 51 पार्टीज आणि 8 प्रोटोकॉल सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाले होते. आणि याच्यामध्ये असोसिएशन ऑफ साउथ ईस्ट एशियन नेशनचा सुद्धा उल्लेख आलेला आहे, ज्यामध्ये अग्रीमेंट ऑन ट्रान्सबाउंडरी हेज पोल्युशन झाला होता. आणि मग त्याच्यामध्ये उल्लेख लेखक इथं करतोय द गोथेनबर्ग प्रोटोकॉल. आणि मग हे जे प्रोटोकॉल्स आहेत, हे जे अग्रीमेंट आहेत, हे खऱ्या अर्थानं लाँग डिस्टन्स एअर पोल्युटंट जे घटक आहेत, त्याचा आपण कसं मेजरमेंट करू शकतो. त्याच्याच रिलेटेड अजून आपण प्रिकॉशनरी मेजर्स काय घेऊ शकतोय. त्याच्यामुळे होणारा जो एन्व्हायर्नमेंट हार्म आहे, त्याच्यामुळे होणारं जे पोल्युशन आहे, ते आपण रोखण्यासाठी काय-काय करू शकतो. ह्याच्यासाठीच खऱ्या अर्थाने हे प्रोटोकॉल्स आपल्याला बघायला मिळाले. ह्याच्यासाठीच खऱ्या अर्थाने अशा पद्धतीचे एशियनकडून गेलेले अग्रीमेंट्स आपल्याला बघायला मिळाले. आणि हे लेखक या ठिकाणी आपल्याला सांगायचा प्रयत्न करतोय. आणि पुन्हा लेखक अजून काय सांगतोय, की वेगवेगळ्या केसेस इंडियन काउन्सिल फॉर एन्व्हायरो लीगल ॲक्शन्स व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया केस आहे. त्यानंतर अ, अ, ही 1996 ची केस जी अगोदर तुम्हाला मी सांगितली. त्यामुळे त्यानंतर वेलो सिटिझन्स वेलफेअर फोरम व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया अँड अदर्स केस आहे. एस जगन्नाथ व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया अँड अदर्स केस आहे. ह्या सगळ्या ज्या केस आहे, त्या सगळ्या केस आपल्याला काय सांगतायत, ह्याच्याकडे सुद्धा लक्ष खरं तर लेखकाने वेधलेलं आहे आणि याच्यामधून सुद्धा आपल्याला शिकणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये ह्युमन विक्टिम्स ऑफ पोल्युशन्स environment restoration, this is more aligned with corrective justice and less with PPP. आता याच्यामध्ये इन्व्हायरमेंटमुळं आता इन्व्हायरमेंटला हार्म झालं, तर ऑब्व्हियसली पोल्युशन सारख्या किंवा इन्व्हायरमेंटचं रौद्रूप आपल्याला बघायलाच मिळणार आहे आणि त्याचा खरं तर उलट आपल्या हेल्थवरती इफेक्ट होणार आहे. मग याचे जे व्हिक्टिम्स आहेत त्याला गव्हर्नमेंट मदत वगैरे करते ते ठीक आहे. पण त्याच्याबरोबर पी जे प्रिन्सिपल आहे त्याच्यासोबत सुद्धा अलाइन आपल्याला करणं खूप जास्त गरजेचं आहे. हे या ठिकाणी आपल्याला समजावून घेणं खरं तर गरजेचं आहे. हेच लेखकाने या ठिकाणी समजावून सांगण्याचा कुठेतरी प्रयत्न केला. त्याचबरोबर एन्व्हायरमेंट पोल्युशन किंवा एन्व्हायरमेंट खरं तर डिग्रेडेशन रोखण्यासाठी अजून काय-काय ॲक्ट्स आहेत, तर याच्यामध्ये वॉटर ॲक्ट 1974 चा उल्लेख लेखकाने केलाय. एअर ॲक्ट 1981 चा उल्लेख लेखकाने केलाय. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986 चा लेखकाने उल्लेख केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्टिकल 48 ए, आर्टिकल 51 ए सब क्लॉज जी या कलमांचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख आला. ही कलमं मी परत अंडरलाईन तुम्हाला का करतोय? विशेष करून कारण हे आपण गेल्या 3 दिवसापासून बघतोय, की हे कलमं न्यूजमध्ये हायलाइट केले जातात वेगवेगळ्या एन्व्हायर्नमेंटल मुद्द्यांच्या अंडर. आणि याच्या अगोदर एक एरुडेल पण आपण एन्व्हायर्नमेंटच्या रिलेटेड डिस्कस केलं होतं. त्याच्यामध्ये हे कलम आपल्याला बघायला मिळाली होती. एक न्यूज आपण डिस्कस केली होती दिल्ली पोल्युशनवरतीच. त्याच्यामध्ये सुद्धा हे कलम आपल्याला बघायला मिळाली होती. त्यामुळं अशा ज्या गोष्टी आहेत ना, अशा गोष्टी खऱ्या अर्थानं प्रिलियमसाठी खूप जास्त महत्त्वाच्या असतात. त्यामुळे या कलमाच्या अंडर एक्झॅक्टली प्रोव्हिजन्स काय-काय दिलेले आहेत, त्या एक्झॅक्ट प्रोव्हिजन्स आपल्याला बघणं खूप जास्त खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीतून एक परिपूर्ण आर्टिकल, एक आयडियल आन्सर रायटिंग असंच असते, की वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही ज्या डिस्कस करताय त्याला बेस देणं. मग त्याच्याच रिलेटेड ॲक्ट असेल, त्याच्याच रिलेटेड सुप्रीम कोर्टात जजमेंट असेल, त्याच्याच रिलेटेड इंटरनॅशनल कोर्टामध्ये काहीतरी जजमेंट झालेलं असेल आणि त्याच्याच रिलेटेड काही स्कीम्स वगैरे गव्हर्नमेंटने आणली असेल, त्याच्याशी रिलेटेड काही योजना वगैरे गव्हर्नमेंटने आणली असेल. ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला
करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दिल्ली पोल्युशनमध्ये PM2.5चा पर्टिक्युलर मॅटर ज्याला आपण म्हणतो 2.5चा उल्लेख आला होता. मग हे PM2.5 नेमकं काय आहे? ह्या PM2.5 बरोबरच PM10चा सुद्धा उल्लेख अनेक वेळा आपल्याला बघायला मिळतो पोल्युशन रिलेटेड. मग हे PM नेमकं पर्टिक्युलेट मॅटर जो आहे ते काय आहे? 2.5 हे कसं मेजर केलं जातं? ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि मग आता हे टॉक्सिक गॅसेस ज्याला म्हणते कार्बन मोनॉक्साईड आहे, बेन्झीन आहे, नायट्रोजन ऑक्साईड्स आहे. अ, हे सगळे जे पोल्युटंट हे जे गॅसेस आहेत, टॉक्सिक गॅसेस आहेत, म्हणजे पोल्युशन जे होतं त्याच्यामध्ये कुठले-कुठले गॅसेस इन्व्हॉल्व असतात, कुठल्या-कुठल्या गॅसेस ज्या आहेत त्या खऱ्या अर्थानं ग्लोबल वॉर्मिंगसाठी जबाबदार असतात. ह्या सगळ्या CO2 इमिशन्स वगैरे ज्याला आपण म्हणतो ना, या सगळ्या गोष्टींचा टेक्निकल अभ्यास सुद्धा आपल्याला करावा लागेल. हे प्रिलियमच्या दृष्टीतून आपल्यासाठी खूप जास्त खऱ्या अर्थानं महत्वाचं असतं. आणि ते खरं तर लेखकानं या ठिकाणी आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. विशेष करून या एडिटोरियलचा जो सूर आहे, तो सूर काय आहे? काय सांगतो आपल्याला? बेस याचा काय आहे? की आपल्याला रिअलिस्टिक बेसवरती रिझन शोधावे लागतील आणि ते रिझन शोधल्याशिवाय खरं तर याच्यावरती सोल्युशन निघणार नाही. हे आपण लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे. असं कुठेतरी लेखक आपल्याला समजावण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. मग या एरोडलच्या माध्यमातून आपल्याला अभ्यास कोणत्या गोष्टींचा करून ठेवायला लागेल? पहिला पॉइंट याच्यामध्ये की आपल्याला अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. तो म्हणजे इथं लेखकाने वेगवेगळे जजमेंट्स दिलेले आहेत. ठीक आहे. मग ते जजमेंट्स जे आहेत, त्या जजमेंट्सचा आपल्याला अभ्यास करून ठेवायला लागेल. त्याची वेगळी नोट बनवून ठेवायला लागेल तुम्हाला. वेगवेगळ्या आन्सर रायटिंगमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं एक बेस म्हणून अशा केसेस तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्यामुळं त्याचा आपल्याला अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. दुसरं वेगवेगळे ॲक्ट्स इथं आलेले आहेत. ठीक आहे. इथंच तुम्हाला बघायला मिळते की वेगवेगळे ॲक्ट वगैरे आलेले आहेत. आणि त्याच्या अंडर सेक्शन सुद्धा काय-काय इथं उल्लेख केला जसं की या 2 सेक्शनचा मी उल्लेख केला. ह्या सगळ्या गोष्टींचा डिटेल अभ्यास करून ऑब्व्हियसली त्याच्या नोट्स बनवून ठेवणं तुम्ही खूप जास्त गरजेचं आहे. ग्रीन ट्रायब्युनल ॲक्ट्स वगैरे इथं सगळं दिलेलं आहे. राइट. तिसरी गोष्ट काय, की जगभरामध्ये ग्लोबल वॉर्मिंग असू द्या, पोल्युशन असू द्या, म्हणजे टोटली एन्व्हायर्नमेंट डिग्रेडेशनशी रिलेटेड काय-काय हालचाली सुरू आहेत, याचा तुम्हाला अभ्यास करून ठेवायला लागेल. जसं की याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलंय, की आपल्याला पॅरिस अग्रीमेंट पासून ते मग कॉन्फरन्स ऑफ पार्टीपर्यंत सगळा अभ्यास आपल्याला करायला लागेल. क्योटो प्रोटोकॉल वगैरे ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायला लागेल. आणि इंटरनॅशनल लेव्हलला एन्व्हायर्नमेंट डिग्रेडेशनशी रिलेटेड कोणती स्टडी पब्लिश झाली आहे का महत्वाची, त्याचे पॉइंट्स आपण काढून ठेवायला पाहिजे, की त्याच्यामध्ये काय महत्वाचे पॉइंट्स मानले होते. आणि एन्व्हायर्नमेंट डिग्रेडेशनचा कसा जगभरासाठी धोका आहे, ह्याच्या पद्धतीची जी काही इन्फॉर्मेशन आहे, ती इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. तरच आपण प्रिकॉशनरी मेजर्स सगळं चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवू शकतो. ते तुम्हाला तरच समजू शकते. जर तुम्हाला प्रॉब्लेम माहिती नसेल आणि डायरेक्टली सोल्युशन तुम्ही अभ्यास करायचा प्रयत्न केला, तर ते तुम्हाला समजू शकत नाही. मॅक्सिमम तुम्ही ते पाठ करू शकता. पण ते समजून नाही घेता येणार. त्याच्यासाठी प्रॉब्लेम आणि नंतर त्याच्या सोल्युशनचा अभ्यास केला, तर सर्वांगीण त्याचा अभ्यास झाला असं आपण म्हणू शकतो. मग त्या पद्धतीनं आपल्याला अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि आता 2 दिवसापूर्वी आपण एक गोष्ट डिस्कस केली होती. एक रिव्हिजन म्हणून तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ती गोष्ट होती आर्टिकल 21 ए सोबत याला जोडलं जात होतं. लाईफ अँड लिबर्टी. जगण्याचा अधिकार देतं आपल्याला, जीविताचा अधिकार देतं आर्टिकल हे. मग एन्व्हायर्नमेंटला याच्यासोबत जोडलं जात होतं. कारण जर पोल्युशन ग्रसित एन्व्हायर्नमेंट हे आपल्या हेल्थसाठी धोकादायक आहे, म्हणजे हे कुठेतरी आपल्या लाईफ अँड लिबर्टीज रिलेटेड जो राईट आहे, माझा मूलभूत अधिकार आहे, त्याचं कुठेतरी हनन होतंय. म्हणून आर्टिकल 21 सोबत याला जोडलं जात होतं. तो सुद्धा स्टडी मी त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं, की सुद्धा स्टडी आपल्याला करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळं या गोष्टीकडं आता हे खूप जास्त मजेशीर आहे. म्हणजे वेगवेगळ्या दृष्टीतून याच्याकडे बघता यायला पाहिजे आपल्याला. अभ्यास करत असताना मी प्रत्येक वेळेस काय सांगत असतोय, की एखाद्या गोष्टीकडे वेगवेगळ्या दृष्टीतून आपण एक कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा स्टुडंट जो आहे, तो कुठल्या-कुठल्या दृष्टीतून बघू शकतोय. जेवढे घटक सिलेबसमध्ये दिलेले आहेत, तेवढ्या दृष्टीतून आपण बघू शकतोय. जिओग्राफीच्या दृष्टीतून याच्यामध्ये मला काय मिळतंय का?
पॉलिटीच्या दृष्टीतून याच्यामध्ये मला काय मिळते का, पॉलिटीच्या म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या दृष्टीतून, पॉलिटीच्या दृष्टीतून बघायचं झालं तर वेगवेगळे ऍक्ट अँड केसेस, वेगवेगळे जजमेंट सुप्रीम कोर्टाने डायरेक्ट इथं दिलेले आहेत, ते मला मिळालं. जॉग्राफीच्या दृष्टीतून एन्व्हायरमेंटचा तुम्हाला अभ्यास करावा लागतोच, ते खरं तर तुम्हाला मिळालंच. हिस्ट्रीच्या दृष्टीतून मला काय मिळतंय का अजून, इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून मला काय मिळतं का याच्यामध्ये, या सगळ्या दृष्टीतून आपल्याला बघायला लागेल. सोशलॉजीच्या दृष्टीतून मला काय मिळतंय का, तुमचा ऑप्शनल कोणता आहे त्या दृष्टीतून मला काय याच्यामध्ये मिळतंय का. म्हणजे एखाद्या विद्यार्थी जो जो फॉर एक्झाम्पल युपीएससीचा अभ्यास करतोय किंवा एमपीएससीचा अभ्यास करतोय, त्यांना कोणकोणत्या दृष्टीतून बघायला पाहिजे, तर जे सिलेबसमध्ये दिलेलं आहे त्या तुमच्या दृष्टीच असायला पाहिजे. बाकी पॉलिटिकल गोष्टी वगैरे याच्याशी रिलेटेड काय चालतात त्याच्याशी तुम्हाला घेणं देणं नाही, कारण तो सिलेबस नाहीये. आपण पॉलिटिक्समध्ये आपल्याला जायचं नाही, आपल्याला सिव्हिल सर्व्हिसमध्ये जायचं. त्यामुळे मग त्या पद्धतीनं सिलेबसमध्ये जे काही सब्जेक्ट दिलेले आहेत, जे काही पॉईंट्स दिलेले आहेत, त्या प्रत्येक पॉईंट्सच्या रिलेटेड ह्याचं काय महत्व आहे, हे ज्यावेळेस तुम्हाला कळायला लागेल, त्यावेळेस खऱ्या अर्थानं एक्झाममध्ये त्याचा चांगल्या पद्धतीने तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. आणि त्या दृष्टीतून आपण खरं तर याच्याकडे बघणं खूप जास्त गरजेचं आहे. मग हे जे पॉइंट्स आहेत, हे पॉइंट्स मी तुम्हाला जे सांगतोय, हे वेगवेगळ्या दृष्टीतूनच हे पॉइंट निघत असते. म्हणजे तुम्ही दृष्टी डेव्हलप करणं खूप जास्त गरजेचं आहे. तर तुम्हाला एखादा कंटेंट वरती तुम्ही वेळ देताय, अभ्यास त्याचा करताय, तर तुम्हाला समजेल की हा याच्यावरती मी एवढा वेळ देते, मग याचा एक्झामसाठी कसा उपयोग होईल किंवा हे एक्झामसाठी उपयोगाचं आहे की नाही आहे, हे आपल्याला समजतं. त्या दृष्टीतून खरं तर प्रत्येक गोष्टीचा आपल्याला अभ्यास करता यायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. अजून तुम्हाला काही महत्त्वाचे पॉइंट्स ह्याच्या रिलेटेड अभ्यास करून ठेवावे वाटले, सिलेबस रिलेटेड हा पॉइंट आहे, बिटवीन द लाईन तुम्हाला तुमच्या दृष्टीतून काय समजतंय, ते तुम्हाला समजलं तर त्याचा सुद्धा अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. बाकी या एरुटलमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. हे जे एरुटल आहे ना, हे डिटेलमध्ये बघायची वगैरे गरज नाही का स्टेटचं पॉलिटिक्स कशा पद्धतीचं आहे, हे याच्यामध्ये समजावण्याचा लेखकाने प्रयत्न केलेला आहे. ते आपल्याला महत्त्वाचं नाही, परंतु याच्यामध्ये एक कॉन्सेप्ट आहे, पी-पी-पी. आता हे आत्ता बघितलेलं पी-पी-पी वेगळं आहे. ती एक संकल्पना आहे. ही एक कॉन्सेप्ट आहे, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. ही इकॉनॉमीच्या दृष्टीतून आपल्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळं पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ही जी आहे याचा अभ्यास करून ठेवा. मग तुम्हाला समजेल की ही जी गोष्ट आहे ती कितपत योग्य आहे, कितपत अयोग्य आहे, त्याचा फायदा कसा कुठं-कुठं करता येऊ शकतो. ह्या गोष्टी तुम्हाला समजू शकतात. फक्त ही कॉन्सेप्ट म्हणून अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. पुढचं जे एरुटल आहे ना, ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावरती एरुटल आहे आणि आता या पाठीमागच्या 2 इलेक्शन्समध्ये आपण एक गोष्ट खूप जास्त कॉन्ट्रोव्हर्शियल असलेली आपल्याला बघितली आणि ती गोष्ट म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं आहे. त्याचं रिझन एकच आहे, की जे वोटर लिस्ट आहे, त्या वोटर लिस्टमध्ये मधून काही लोकांची नावच गायब झाली, काही लोकं डेथ झालेत असं घोषित करण्यात आलं. काही डेथ लोक आहेत त्यांच्या नावानं मतदान झालं, पण तो पर्सन 2 वर्षांपूर्वी अगोदरच डेथ झालेला होता, पण त्याचं मतदान तर झालेलं आहे. अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या निदर्शनास आलेल्या आपल्याला बघायला मिळाल्या. आणि विशेष करून विरोधी पक्षानं सुद्धा ही गोष्ट खूप जास्त प्रकर्षानं मांडली होती. त्यामुळे हा अंडर ज्युडिशरी सुद्धा मॅटर आहे. म्हणून इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे आहे, ते खूप जास्त कॉन्ट्रोव्हर्सीचा मुद्दा गेल्या 2-3 वर्षापासून झालेला आपल्याला बघायला मिळालेला आहे. आणि ह्याच्या अगोदर पण हे आपण डिस्कस केले त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं, की डायरेक्टली हे डेमोक्रेसीशी रिलेटेड आहे. ठीक आहे. आणि डेमोक्रेसी जवळ-जवळ इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट आहे. त्यामुळं हे डेमोक्रेसीवरती कसं इफेक्ट करू शकते? कारण असं जर व्हायला लागलं, तर सत्ताधारी पक्ष जो आहे, तो खऱ्या अर्थानं स्वतःला जसं पाहिजे आहे तसं मतदान घेऊ शकतोय. आणि ते ईव्हीएम मध्ये जो जो झोल वगैरे आहे त्याच्यामध्ये कुठल्या जरी पार्टीला तुम्ही कुठल्या जरी मेंबरला वोट केलं तर ते पर्टिक्युलर एकाच मेंबरला वोट जाते वगैरे असे जे काही अनेक पद्धतीचे अ, अ, जे आपण म्हणू शकतोय आरोप जे आहेत ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावरती लागलेले आहेत आणि इलेक्शन पद्धतीवर लागलेले आहेत. त्यामुळं हे जे परिणाम आहे याचा लोकशाहीवरती डायरेक्टली परिणाम होतो. कारण त्याला लोकशाही म्हणू शकत नाही मग आपण. लोकांना निवडून दिलेलं, लोकांनी लोकांसाठी, लोकांच्या वतीनं निवडून दिलेलं जे सरकार असतं, ज्या देशामध्ये असतं त्याला आपण लोकशाही सरकार म्हणतो. पण लोकांनी लोकांच्या वतीनं होतच नाही तर. सरकारनं सरकारसाठी असं झालं ते किंवा एखाद्या सत्ताधारी पक्षानं ते स्वतःसाठी केलेली योजना असं झालं आणि त्याला डेमोक्रेसी म्हणत नाही. म्हणून आपल्याला काय करायला लागेल की डेमोक्रेसी जी संकल्पना आहे त्याचा डिटेलमध्ये अभ्यास तर करावाच लागेल.
आणि त्याच्यावरती आता किंवा डेमोक्रेसी धोक्यात आहे का, असं सिच्युएशन निर्माण झाली आहे का, त्याला रिझन काय काय आहेत, त्याच्यावर सोल्युशन काय काय असू शकतं, हे सगळ्याचा अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. डेमोक्रेसी या संकल्पनेवरती याच्या अगोदर आयोगानं खूप वेळा विचारलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा याच्यावरती फोकस दिला जाऊ शकतो. त्यामुळे याचा डिटेल या अँगलनं अभ्यास, या दृष्टीनं मी सांगितलेल्या दृष्टीनं अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावरती प्रिलियमला याच्या अगोदर क्वेश्चन विचारलाय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला सापडेल. त्यामुळे याचा सुद्धा एक बेसिक अभ्यास करणं गरजेचं आहे. पुढचं जे एरुटल आहे ते चाइल्ड मॅरेज रिलेटेड खरं तर एरुटल आहे. आता बालविवाह ज्याला शुद्ध मराठीमध्ये आपण म्हणतो, आता आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात जगतो. 21व्या सदीमध्ये खरं तर शतकामध्ये आपण आलो असं आपण स्वतःला म्हणत असतो. आणि तरी सुद्धा चाइल्ड मॅरेज, बालविवाहासारख्या ज्या प्रथा आहेत त्या अजून सुद्धा एक्झिस्ट करतात. ही खूप लाजिरवाणी आणि खरं तर शॉक करणारी खरं तर घटना आहे. कारण अशा ज्या प्रथा आहेत त्या अजूनपर्यंत आपण नामशेष करण्यामध्ये असफल राहिलेलो आहे. हे आपल्याला कुठेतरी एक्सेप्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आपले आहेत, युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, ते गोल आपण 2030 पर्यंत कंप्लीट खरं तर करण्याचं आपलं टार्गेट आहे आणि त्यासाठीच ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे. हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आहेत ना, हे जे 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे, याच्यावरती याच्या अगोदर आयोगाने विचारलेलं आहे. त्यामुळे हे जे 17 गोल्स आहेत ते तुम्ही पाठ करणं खूप जास्त गरजेचं आहे. मग ते त्याच्यामध्ये कोणती ट्रिक लावा, काहीही करा. पण ही माहिती असायला पाहिजे. याचा तुम्ही आन्सर रायटिंगमध्ये सुद्धा उपयोग करू शकता. कसा उपयोग आपण आन्सर रायटिंगमध्ये करू शकतोय? फॉर एक्झाम्पल तुम्हाला हंगरवरती क्वेश्चन विचारला किंवा पॉवर्टीवरती क्वेश्चन विचारला, तर तुम्ही त्याला आधार देऊ शकताय की हा सस्टेनेबल डेव्हलपमेंट मधलं पहिलंच आपलं नो पॉवर्टी हे गोल आहे. ठीक आहे, हंगरवरतीला दुसरं गोल हंगर, झिरो हंगर हे आपलं आहे. मग असे जे बेस आहेत ना, ते बेस तुम्ही देऊ शकता. त्यामुळे हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे युनायटेड नेशन्स आहेत, ते आपण बघून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मिलेनियल पण आहेत, सस्टेनेबल पण आहेत. ते सगळेच बघणं खूप जास्त गरजेचं आहे. मग याच्यामध्ये पर्टिक्युलरली लेखक आपल्याला समजावायचा काय प्रयत्न करतोय, की आज सुद्धा आपण जे चाइल्ड मॅरेज आहे, त्याच्याशी खरं तर लढा देतोय. ते कमी करण्याचा ट्राय करतोय. पण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी यश आलंय, बऱ्यापैकी यश आलेलं नाहीये, हे आपल्याला सांगतोय. आणि हे सांगत असताना बाकी पण तथ्यात्मक गोष्टी देतोय, ज्या की आपल्याला त्यासुद्धा एक्झामच्या दृष्टीतून महत्त्वाच्या आहेत. मग याच्यामध्ये लेखकाने हे सांगत असताना सांगितले, की बालविवाह मुक्त भारत अभियान आपण 100 दिवसाचं राबवलं. अवेअरनेस कॅम्पेन होतं ते एक पद्धतीचं. पण त्याच्यामध्ये जर आकडेवारी आपण बघितली, तर आपण चाइल्ड मॅरेज कमी करण्यामध्ये यशस्वी झालो. 2005च्या आकडेवारी, 2005-6च्या आकडेवारी बघितली तर 47.4% चाइल्ड मॅरेज होत होते. ते आता 23.3% 2019 ते 21च्या कालावधीमध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि बालविवाह करण्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्या वुमन 18 टू 29 इयर्स आहेत, याच्यामध्ये खरं तर बालविवाह आपल्याला बघायला मिळतात. आणि याच्यामध्ये स्टेट वाईज जर आकडेवारी बघितली, तर याच्यामध्ये वेस्ट बेंगाल असू द्या, बिहार असू द्या, त्रिपुरा असू द्या, ही जी स्टेट्स आहेत, तिथं खूप मोठ्या प्रमाणात बालविवाह आता सुद्धा बघायला मिळतात. आणि त्याच्यामध्ये मग झारखंड, आंध्र प्रदेश, आसाम, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये सुद्धा या बिहार, वेस्ट बेंगाल, त्रिपुरासारखी परिस्थिती नसली, तरी सुद्धा तिथं सुद्धा चाइल्ड मॅरेज सारख्या घटना ज्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळतात, हे आपण विसरता कामा नये. मग हे बालविवाह जे आहे त्याला कारण काय काय असू शकतात? तर ऑब्व्हियसली पहिलं सगळ्यात महत्वाचं कारण आहे त्याला गरिबी, राईट. दुसरं त्याला कारण आहे एज्युकेशन. ह्या 2 गोष्टी बऱ्यापैकी आपल्याला त्याला कारण असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. मग त्याच्यामध्ये लेखक प्रूफ देऊन सुद्धा आपल्याला सांगतोय, की इथं नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे आपण बघितला, तर त्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेमध्ये स्टेट वाईज आकडेवारी आपल्याला बघायला मिळते, ती लेखकानं सांगितली. आणि हे चाइल्ड मॅरेजसाठी पॉवर्टी, एज्युकेशन ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, असं लेखकाला वाटतंय. मग इथे युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड्स एनालिसिस ऑफ NFHS डेटा शोज, हा डेटा जो आहे तो हे स्टेट वाईज आकडेवारी दाखवतो. while 40% of girls from the lowest quantile of the household wealth index married before they became adults. म्हणजे गरिबीमुळे 40% ज्या ज्या चाइल्ड मॅरेज होतात ते खरं तर गरिबीमुळे होतात.
होतात असं म्हणतात. परंतु त्याच्या जर उलटं असेल म्हणजे वेल्दी फॅमिली वगैरे असेल तर त्याच्यामध्ये आकडेवारी फक्त 8% आपल्याला दिसते. त्याच पद्धतीनं एज्युकेशनचा लॅक असल्यामुळे, एज्युकेशन नसल्यामुळे 48% आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे एकूण चाइल्ड मॅरेजच्या जर आपण एज्युकेशनचा विचार केला तर 48% जर आपण बघितलं तर ते अनएज्युकेशन किंवा एज्युकेशनचा लॅक असल्यामुळे आपल्याला बघायला मिळते की त्या फॅमिलीमध्ये एज्युकेशनचा लॅक आहे. परंतु जर एज्युकेटेड जर त्या मुली बघितल्या तर त्याची पर्सेंटेज फक्त 4% आहे. म्हणजे कुठंतरी गरिबी आणि एज्युकेशन या दोन घटक खूप जास्त महत्वाचे आहेत. ते जर असतील तर या गोष्टी ऑटोमॅटिक आपल्याला कमी होताना आपल्याला बघायला मिळतील. मग याच्यासाठी प्रिकॉशनरी मेजर आपण द प्रिव्हेन्शन ऑफ चाइल्ड मॅरेज ऍक्ट आणला, पोक्सो आणला, राईट. मग आणि बेटी बचाओ बेटी पढाओ सारखा संदेश प्राईम मिनिस्टरने दिलेला आपल्याला पहिल्यांदाच बघायला मिळाला होता. अशा पद्धतीची जी आहे ते मोहीम आपण सुरू केली. मग हे एज्युकेशन असू द्या किंवा पॉवर्टी असू द्या, हे कमी करण्यासाठी आपण 17 जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहेत त्याच्यामध्ये पॉवर्टीशी रिलेटेड पण बघायला मिळते, एज्युकेशन रिलेटेड पण बघायला मिळते. मग ते अचीव्ह करत असताना या सगळ्या गोष्टी जर अचीव्ह आपल्याला झाल्या सक्सेसफुली तर त्याच्यामध्ये चाइल्ड मॅरेजचा सुद्धा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह होताना आपल्याला पाहायला मिळेल. हे सोशलॉजीशी रिलेटेड खूप जास्त महत्वाचं आहे. तुम्ही नोट ह्या सगळ्या गोष्टी करणं, त्या रिलेटेड नोट करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर चाइल्ड मॅरेजचा महाराष्ट्राचा एक इतिहास राहिलेला आहे आणि त्याचबरोबर भारत देशाचा एक इतिहास राहिलेला आहे. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही हिस्ट्रीचा अभ्यास करताना त्यावेळेस मग ह्या ज्या प्रथा परंपरा होत्या, जी समाजाला लागलेली कीड मानली जात होती, त्याच्यामध्ये आपण कसं प्रोग्रेस करत आलेलो आहे, त्याच्यामधल्या महत्वाच्या पर्सनॅलिटी योगदान देणाऱ्या कोणकोणत्या आहेत. जसं की सती प्रथा होती. हे बालविवाह प्रथा जी आहे किंवा पद्धत जी आहे, अशा अनेक गोष्टी आहेत, की ज्याच्यामध्ये आपण प्रोग्रेस करत आलेलो आहे आणि याच्यामध्ये अनेक महान व्यक्तींचं याच्यामध्ये योगदान आहे. मग याचा एक सोशिओलॉजीच्या दृष्टीतून तुम्हाला अभ्यास करायचाच आहे. त्याचबरोबर हिस्ट्रीमध्ये सुद्धा खरं तर कशा पद्धतीने प्रोग्रेस याच्यामध्ये करत आलेले आहे, त्याच्यामध्ये कुणाकुणाचं योगदान आहे, हे सगळ्या गोष्टींचा सुद्धा आपल्याला अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही. पुढचं एक एडिटोरियल आलं होतं. ते डिटेल आपल्याला बघायची गरज नाही. फक्त पहलगाममध्ये अटॅक झाला. ठीक आहे. आणि ते पहलगाममध्ये अटॅक झाल्यानंतर जे आता काश्मीर जर बघितलं ना, तर जेव्हापासून 370 हटवण्यात आलेलं आहे, त्याच्यानंतर टुरिझम जो आहे, त्याच्या अगोदर पण टुरिझम होतं तिथं. पण त्याच्यानंतर टुरिझम जे आहे, ते काश्मीरचं खूप वाढलेलं आपल्याला बघायला मिळालं. पण त्यानंतर पहलगाम सारखा अटॅक झाला आणि त्याच्यामध्ये जवळ-जवळ 48 डेस्टिनेशन जे आहेत, ते 48 डेस्टिनेशन खरं तर बंद करावे लागले. कारण ऑब्व्हियसली सेन्सिटिव्ह मुद्दा तो होता. सेन्सिटिव्ह एरिया त्यानंतर तिथं झाला, सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे हे सगळे ॲक्शन्स घेण्यात आले आणि आता काही त्याच्यामधली ठिकाणं जी आहेत, ती ओपन सुद्धा केलेली आहेत. परंतु या सगळ्या पिरियडमध्ये सफर ज्यांना त्या पहलगाममध्ये हे सगळं बघायला लागलं, त्या फॅमिलीने सफर तर त्या फॅमिली आता पण करतायत. त्याच्याबरोबर आणखी एक गोष्ट सफर होते, तो म्हणजे तिथला स्थानिक समाज सफर होतोय, जो की डिपेंड होता टुरिझम या व्यवसायावरती. टोटली डिपेंड ते होते टुरिझमवरती. मग जर टुरिस्ट तिथं नाही गेले, तर ते त्यांच्या सर्व्हायव्हलचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळं हे जे जीवितहानी तर त्या दिवशी झालीच तिथं. पण त्याच्यानंतर जे वित्तहानी झालेली आहे, त्याच्यानंतर जे खरं तर फायनान्शियल डिग्रेडेशन तिथल्या लोकांचं झालेलं आहे, त्याच्याकडं लक्ष वेधण्यासाठी या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये डिस्कस केलेल्या आहेत. त्यामुळं आता जगभरामध्ये अनेक इन्सिडेंट आपण हे सुद्धा बघतोय, की टुरिस्ट प्लेस जे आहेत, तिथं टेररिस्ट अटॅक होताना आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे हे सुद्धा 2-4 एक्झाम्पल तुमच्याकडे जगभरातली पाहिजेल आहेत. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट काय, टेररिझम आणि टुरिझम ह्याचा जो संबंध आहे ना, हा जो इफेक्ट आहे ना, हा इफेक्ट येणाऱ्या काळामध्ये लक्षवेधी ठरू शकतोय. हा इफेक्ट याच्याकडं आयोग या दृष्टीने बघू शकतो, की टेररिझम आणि टुरिझम. मग हे आता इथं टेररिझमचा टुरिझम वरती कसा परिणाम झालेला आहे, हे आपण जम्मू काश्मीरमधलं लाईव्ह एक्झाम्पल बघितलं. पण असे 2-3 इन्सिडेंट जगभरामध्ये सुद्धा झालेले आहेत. ठीक आहे. मग ते इन्सिडेंट तुम्ही बघून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. बऱ्यापैकी या खरं तर खूप डार्क हे सब्जेक्ट आहेत. खूप निगेटिव्ह खरं तर सब्जेक्ट आहेत. याच्यावरती बऱ्यापैकी आयोग डायरेक्टली फोकस कधी करत नाही. पण तरीसुद्धा एक बेसिक अंडरस्टँडिंग आपल्याला असायला पाहिजे. पर्सनॅलिटी टेस्ट तुमची जी आहे, त्याच्यामध्ये तर याचा तुम्हाला फायदा होईलच होईल. पुढचं जे एडिटोरियल आहे
ते परत एकदा आंध्र प्रदेशमध्ये चाइल्ड मॅरेजचा कसा प्रॉब्लेम आहे याच्यावरती आलेलं आहे. म्हणजे परत चाइल्ड मॅरेज डिस्कस केली गेली आहे. त्यामुळं चाइल्ड मॅरेज रिलेटेड ऑलरेडी आपण डिस्कस केले. त्याच्यामध्ये काय काय अभ्यास करून ठेवायचं आहे हे तुम्ही बघणं खूप जास्त गरजेचं आहे. परत मग हे एका वेगळ्या स्टेटमध्ये काय काय चाललंय हे बघायची आपल्याला गरज नाही. इथून पुढे आपल्या महत्वाच्या न्यूज सुरू होत आहेत आणि गेल्या 4-5 दिवसापासून द हिंदूमध्ये आपण अरवलीशी रिलेटेड डिस्कस करतोय. त्याचा बेसिक जो मुद्दा आहे तो ऑलरेडी मी तुम्हाला समजावून सांगितलेला आहे. आता थोडक्यात त्याचा विषय काय झाला होता, अनेक वेळा आपण डिस्कस केले तरी पण तुम्हाला सांगतोय. गव्हर्नमेंटची जी एन्व्हायरमेंट रिलेटेड कमिटी आहे, एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री मधली एक कमिटी आहे, ती सुप्रीम कोर्टामध्ये जाते आणि आरवलीची एक डेफिनेशन करते आणि ते डेफिनेशन काय आहे, की 100 मीटरपेक्षा कमी जे डोंगर आहेत, हिल्स आहेत, ते अरवली म्हणून कन्सिडर करण्यात येऊ नये. किंवा डेफिनेशन एक्झॅक्ट वर्ड टू वर्ड सांगायची झाली, तर 100 मीटर आणि त्याच्यापेक्षा जे उंच हिल्स आहेत, त्यांना अरवली म्हणून कन्सिडर करण्यात आलं. त्याची अरवली म्हणून डेफिनेशन करण्यात आली. अरवलीची डेफिनेशन मग त्याप्रमाणे काय झाली, 100 किंवा 100 मीटरपेक्षा जास्त हिल एरिया जो आहे, तो म्हणजे अरवली. म्हणजे बाकी ऑब्व्हियसली अरवली नाहीये. मग अरवली असणं आणि नसणं हे का महत्वाचं आहे? अरवली असेल तर तो प्रोटेक्टेड एरिया असेल. तिथं मायनिंग वगैरे होणार नाही. बाकी ऍक्टिव्हिटी होणार नाही. म्हणजे ते निसर्ग म्हणून सुरक्षित ठेवलं जाईल. पण जर अरवली नाही असं कन्सिडर करण्यात आलं, तर तिथं काहीही होऊ शकतं. विशेष करून मायनिंग ऍक्टिव्हिटीज होऊ शकतायत. त्यामुळे एन्व्हायरमेंट डिग्रेडेशन होऊ शकते आणि त्याचा परिणाम ऑब्व्हियसली तिथल्या स्थानिक जनतेला आणि एक खरं तर एन्व्हायरमेंट मध्ये खरं तर जे जगणारी लोक आहेत त्यांना होऊ शकतोय आणि मग जे राजस्थानमध्ये आपण पूर्ण एक साइड जे आपण ज्याला डेझर्ट एरिया म्हणतो, तो डेझर्ट एरियाचं जे काय आहे ते डेझर्ट एरिया परत आतमध्ये सुद्धा येऊ शकतो. कारण मधला जो हर्डल आहे अरवली हिल्स, तो जर तिथं जर मायनिंग झालं तर ते काही वर्षांमध्येच आपल्याला भूसपाट झालेलं बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल. प्रायव्हेट कंपन्यांचा तिथं एंटर होईल आणि मोठ्या प्रमाणात पोल्युशन सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तिथं बघायला मिळेल. अशा अनेक शक्यता आहेत. त्यामुळे लोक रस्त्यावर उतरून त्याच्या विरोधात डेमॉन्स्ट्रेशन, आंदोलनं करताना आपल्याला बघायला मिळतात. मग आता अरवली एवढं न्यूजमध्ये म्हणजे अरवलीचा अभ्यास करणं त्याच्यामध्ये आलंच. मग हे जे आहे, हा मॅप आपण खऱ्या अर्थानं अरवलीचा बघू शकतोय. मग इथं एक कॉमन भीती काय आहे, की हा सगळा जो आहे, तो डेझर्ट एरिया आहे. मग आणि अरवली रेंजेसमुळे खऱ्या अर्थानं इकडं जे आहे ते बऱ्यापैकी व्यवस्थितरित्या जे आहे डेझर्ट नसलेली जमीन आहे. परंतु हे जर आपण अरवली कन्सिडर नाही केलं, कारण 90% पेक्षा जास्त असं बोललं जातं, 92% पेक्षा जास्त याच्या अगोदर जे डिस्कस केलं ते रुटीन. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की 92% पेक्षा जास्त जो जो जे डोंगर आहेत ते 100 मीटर्स पेक्षा कमी आहेत. त्यामुळे ऑब्व्हियसली अरवलीचं खऱ्या अर्थानं काय डिग्रेडेशन होणार आहे हे आपण इमॅजिन करू शकतो. आणि तसं जर झालं, तर हा जो डेझर्ट एरिया इकडचा आहे, तो इकडच्या दिशेनं फैलू शकतोय, ते आपण रोखू शकणार नाही. हे सुद्धा एक भीती आहे आणि बाकी मग पोल्युशन आहे, प्रायव्हेटायझेशन तिथं कसं केलं जातंय, उद्योजकांना कशा पद्धतीनं फेवर तिथं केलं जातं, अशा अनेक क्रिटिसिझम त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. ती वेगवेगळी कारणं तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने अभ्यास करायचीच आहेत. पण त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं हे आहे, की याचं जे काही जिओग्राफिकल टॉपोग्राफी आहे इथली, ते तुम्हाला बघणं खूप जास्त गरजेचं आहे. माउंट आबू सारखं शिखर आहे. ते म्हणजे हे जे काय जिओग्राफिकल टॉपोग्राफी तिथली आहे, ते जिओग्राफिकल टॉपोग्राफी त्याचं महत्त्व आपल्याला बघणं खूप जास्त गरजेचं आहे. मग याच्यामध्ये अरवलीशी रिलेटेड इन्फॉर्मेशन जर आपल्याला बघायची झाली, तर इट इज अ माउंटन रेंज लोकेटेड इन नॉर्थ वेस्टर्न इंडिया. नॉर्थ वेस्टर्न इंडिया त्याचं लोकेशन आताच तुम्हाला मी सांगितलं. इट इज वन ऑफ द ओल्डेस्ट फोल्ड माउंटन्स इन द सॉरी फोल्ड माउंटनच्या प्रकारामध्ये येतं. हे एक जगभरातील एक जुनं खरं तर डोंगर मानण्यात येते. इट्स रन अप्रॉक्सिमेटली 670 किलोमीटर्स इन अ साऊथ वेस्ट डायरेक्शन्स. ह्याची जी खरं तर लांबी आहे ती अप्रॉक्सिमेटली 670 किलोमीटर्स आहे. हे इथं सांगितलंय. द रेंज कंटेन्स अ सिरीज ऑफ ridges and peaks with width between 6 miles and 60 miles and elevations that vary between 1000 and 3000 feet. The highest point of the Arauli range is Guru Shikhar. Guru Shikhar हे highest point आहे Arauli range मधला, which stand at an elevation of 5650 feet on Mount Arbuda.
त्याची डिटेल्स आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. आता इथं रिव्हर्स कोणकोणत्या महत्वाच्या आहेत? बानस आहे, साहिबी रिव्हर आहे, विच आर ट्रिब्युटरीज ऑफ द यमुना ॲज वेल ॲज द लुनी रिव्हर. ह्या सब रिव्हर आहेत यमुना आणि खरं तर लुनी रिव्हरच्या, विच फ्लोज इन टू रन ऑफ कच्छ. रन ऑफ कच्छकडे खरं तर त्या फ्लो करणाऱ्या रिव्हर आहेत. फॉर्मेशन कसं झालंय त्याचं? इट इज पार्ट ऑफ द अरवली दिल्ली ओरोगेनिक बेल्ट विच इज फॉर्म ड्युरिंग द प्रोटेरोझॉइक एरा. तर हे जे एरा आहेत वेगवेगळे, त्याचा सुद्धा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. इट इज म्हणजे ज्यावेळेस जॉग्राफीचा तुम्ही अभ्यास करताना त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुमचा होऊन जातो, परंतु हे न्यूजमध्ये म्हणजे याच्या रिलेटेड एक डिटेल अभ्यास करणं गरजेचं आहे. न्यूजमध्ये का? कारण ऑब्व्हियसली तुम्ही जसं न्यूज वगैरे करंट अफेअर्स बघता, आयोग पण बघते आणि आयोग याच बेसिस म्हणून तर करंट अफेअर का महत्वाचं आहे? करंट अफेअर याच्यासाठीच महत्वाचं आहे की वेगवेगळ्या सब्जेक्टचे जे प्रश्न येतात ना, ते बऱ्यापैकी करंट सिच्युएशन मध्ये डिस्कस झालेले असतात. त्यामुळे खरं तर आपण करंट अफेअर बघत असतोय. पुढे दिले, इट इज अ पार्ट ऑफ अ इंडियन शिल्ड फॉर्म्ड फ्रॉम क्रेटॉनिक कोलिजन्स. आता हे क्रेटॉनिक कोलिजन्स काय हे बघायला लागेल. इन एन्शियंट टाइम्स अरवली वेर एक्स्ट्रीमली हाय बट नाव वॉर्न डाऊन ऑलमोस्ट कम्प्लिटली बाय वेदरिंग. वेदरिंगमुळे ह्याचं जे काय उंची वगैरे आहे ती कमी झाली असं इथे सांगण्यात आलंय. रिच इन अ मिनरल रिसोर्सेस लाईक कॉपर, झिंक, लीड अँड मार्बल. हे वेगवेगळे प्रकारचे जे काही मिनरल्स आहेत, खनिज संपत्ती जी आहे ती तिथे सापडते असं यांनी सांगितलं. इट इज डिवायडेड इंटू टू सेक्शन्स, द संभा सिरोही रेंजेस अँड द संबर खेत्री रेंजेस. दोन रेंजेसमध्ये हे डिवाइड झाले. त्याचबरोबर सरिस्का नॅशनल पार्क इथंच आहे, कुंभालघर सँक्च्युरी इथंच आहे, माउंट अबू सँक्च्युरी जी आहे ती इथंच आहे. या सुद्धा गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे. ही डिटेल थोडीशी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला अरवलीशी रिलेटेड सांगणं म्हणजे इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ज्यावेळेस जॉग्राफीमध्ये याचा तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस अजून डिटेलमध्ये तुम्ही अभ्यास ऑलरेडी याचा म्हणजे ऑलरेडी केला असेल किंवा येणाऱ्या काळामध्ये करालच, त्याच्यामध्ये काही दुमत नाहीये. पुढे त्याचा पॉलिटिकल मॅप जर आपण बघितला तर राजस्थान असू द्या, इकडे गुजरातचा काही थोडासा पार्ट असू द्या, हरियाणाचा काही थोडासा पार्ट असू द्या, अशा खरं तर 3 स्टेटमध्ये आणि त्याच्यामध्ये दिल्ली सुद्धा आली. याच्यामध्ये खरं तर हे जे अरवली पर्वत आहेत ते पसरलेले आपल्याला बघायला मिळतात आणि त्याचं काय काय महत्व आहे हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आणि इथं सुद्धा त्याचे जे काही बेसिक पॉइंट्स आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत. पुढची जी न्यूज आहे ती बांगलादेशशी रिलेटेड खरं तर न्यूज आहे आणि याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास करून ठेवायचा हे काल पण आपण डिस्कस केलं. याच्या अगोदर जेव्हापासून हा मुद्दा चालू आहे तेव्हापासून आपण डिस्कस करत आलेलो आहे. याच्यामध्ये नेबरहुड कंट्री आहे बांगलादेश, म्हणजे इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून तुम्हाला सिलेबसमध्येच दिले की नेबरहुड कंट्री सोबत इंडियाचे जे काही रिलेशन आहेत ते रिलेशन आपल्याला अभ्यास करून ठेवायचे आहेत. हा ऑब्व्हियसली सिलेबसचा पार्ट आहे, त्यामुळे हे अनअवॉइडेबल आहे, तुम्हाला त्याचा अभ्यास करून ठेवावाच लागेल. देर इज नो चॉईस. ठीक आहे, हा पहिला मुद्दा आहे. दुसरा, तुम्हाला काल मी समजावून सांगितलं होतं की चायनाचा क्रेडिट ट्रॅप कशा पद्धतीचा आहे. शेजारील आपल्या कंट्रीना क्रेडिट देऊन स्वतःचा तिथे एक बेस निर्माण करण्याचा चायना कसा प्रयत्न करते आणि त्याचा येणाऱ्या काळामध्ये भारताला आणि जगाला कसा खरं तर त्याचा निगेटिव्ह खरं तर इम्पॅक्ट होऊ शकतोय हे काल आपण डिस्कस केलं होतं. या अँगलनं सुद्धा आपल्याला याचा अभ्यास करावा लागेल. काल याच सब्जेक्टवरती बऱ्यापैकी एडिटोरियल आणि न्यूज आपल्याला बघायला मिळाल्या होत्या. त्यामुळे हा मुद्दा आपण डिटेलमध्ये डिस्कस केला. त्यामुळे इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आणि वर्ल्ड पॉलिटिक्सच्या दृष्टीतून हा मुद्दा आपण डिस्कस करणं गरजेचं आहे. आणि बेसिक लेवलला आता रिलिजियस मुद्द्यावरून बांगलादेशमध्ये एक घटना घडलेली आपल्याला बघायला मिळाली. एका हिंदी युवकाची मॉब लिंचिंग झालेली आपल्याला बघायला मिळाली. मग त्याच्या विरोधात भारतामध्ये मग हिंदू संघटना काय आहे, त्यांनी बेंगल अम्बसीच्या समोर आंदोलनं केली, पोर्ट एरियाच्या समोर खरं तर आंदोलनं केली, हे आपल्याला बघायला मिळालं. म्हणजे रिलिजियस मुद्दा सुद्धा याच्यामध्ये हायलाइट होतो, म्हणजे धर्म हायलाइट होतोय. मग तिसरा पॉईंट आपण काय अभ्यास करू शकतो? फ्रीडम ऑफ रिलिजन आपल्याला दिलेलं, धार्मिक स्वातंत्र्य दिले भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला. मग ते धार्मिक स्वातंत्र्य कशा पद्धतीचं आहे, त्याच्याच रिलेटेड काय काय घटनेमध्ये प्रोव्हिजन्स आहेत, या सगळ्या गोष्टींचा सुद्धा आपण अभ्यास खऱ्या अर्थानं इथं करून ठेवू शकतोय. बाकी जॉग्राफिकल दृष्टीतून अभ्यास करायचा झाला तर आपल्याला बाउंड्री लाईन आपण कुठल्या नेबरहुड कंट्री सोबत किती बाउंड्री लाईन शेअर करतोय, त्याच्यासोबत काही इश्यू आहेत का? जसं की चायना सोबत म्हटलं की लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलचा इश्यू आहे, पाकिस्तान सोबत म्हणलं की लाईन ऑफ कंट्रोलचा इश्यू आहे. हे जे जॉग्राफिकल एरियाज आहेत
तिथले महत्त्वाचे काही घटक आहे, जिओग्राफिकल टॉपोग्राफी आहे, त्याचा अभ्यास करून त्याच्यामध्ये आलंच. ते वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. पुढची न्यूज आहे H-1B व्हिसा ही रिलेटेड आहे ई-व्ही-एस-शी आणि H-1B इंटरव्ह्यू कॅन्सलेशन प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यामुळे आपण ट्राय करतोय, की हे कसं तरी सुरळीत व्हावं. पण याच्यातून आपल्याला अभ्यास एका गोष्टीचा करायचा आहे. तो म्हणजे H-1B व्हिसा नेमकं काय आहे? याचा अभ्यास आपल्याला करणं याच्यामध्ये आलं पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट तुम्हाला अभ्यास करायला लागेल ऑब्व्हियसली इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून इंडियाचे आणि चे रिलेशन कशा पद्धतीचे आहेत. याचा तुम्हाला अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि आता जे ट्रम्प सरकार आहे त्याने अनेक असे निर्णय घेतलेले आहेत, ज्याचा डायरेक्टली अर्थव्यवस्थेवरती सुद्धा परिणाम होऊ शकतो. मग त्याच्यामध्ये रेसिप्रोकल टॅक्स असू द्या किंवा बाकी टॅरिफ पॉलिसीज असू द्या. ह्या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेस आपण फ्री ट्रेड अग्रीमेंट आता न्यूझीलंड सोबत डिस्कस करतोय ना, त्याच्यावरती एडिटोरियल आलं तर त्याच्यामध्ये आपण डिस्कस केले, काल पण केले, परवा दिवशी पण केले. मग त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करून ठेवणं अनिवार्य आहे. तो आपण करून ठेवायला पाहिजे. पुढची जी न्यूज आहे ती जम्मू काश्मीरचे पार्लमेंटरी मेंबर जे आहेत ते कोटा सिस्टम खरं तर क्रिटिसाइज करताना आपल्याला बघायला मिळतात. त्याच्याविषयी बोलताना आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे हा मुद्दा कशाचा आहे? हा मुद्दा आहे रिझर्वेशनचा. मग इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये रिझर्वेशन्स रिलेटेड काय पॉलिसी दिली, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे आणि रिझर्वेशन्स रिलेटेड मग तिकडं जाटांचा संघर्ष असू द्या, महाराष्ट्रामध्ये मराठांचा संघर्ष असू द्या किंवा मग बाकी स्टेटमध्ये तिथल्या तिथल्या मेजॉरिटी जे आहेत, मेजॉरिटी जी जी खरं तर कास्ट आहे, त्यांचा संघर्ष असू द्या. ह्याच्यामुळे रिझर्वेशन कायम न्यूजचा पार्ट राहिलेला आहे, चर्चेचा विषय राहिलेला आहे. आणि रिझर्वेशनवरती याच्या अगोदर आयोगानं अनेक वेळा विचारलेलं आहे. त्यामुळे रिझर्वेशन ही जी सिस्टम आहे, ती कॉन्स्टिट्यूशन तयार होतानाच आणण्यामागे काय मनसुबा होता आणि आत्ता त्याचा बेनिफिट जनतेला होतोय की नाही होतोय आणि मग त्याची भारतीय राज्यघटनेमध्ये आर्टिकल टू आर्टिकल प्रोव्हिजन्स काय काय दिलेले आहेत, त्याचा अभ्यास करणं हे अनिवार्य याच्या अंतर्गत आहे. पुढची न्यूज आहे त्याच्यामध्ये जे आहे ते सरकार विशेष करून आतंकवादाशी रिलेटेड काही पावलं उचलताना आपल्याला बघायला मिळते. टेरर ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या अनालिसिस करून त्याच्यावरती सोल्युशन काढणं, प्रिकॉशनरी मेजर्स घेणं याच्यावरती खरं तर पाऊल उचलताना आपल्याला बघायला मिळते. मग आतापर्यंत आपण अशा कोणत्या ऍक्ट आणलेल्या आहेत, अशा कोणत्या खरं तर विशेष पावलं आपण उचललेले आहेत टेररिझमच्या अगेन्स्ट आणि जगभरामध्ये भारतानं युनायटेड नेशन्स असू द्या किंवा इतर महत्वाचे आता G20चा प्रेसिडेंट आपण 2023 मध्ये होतो. त्याच्यामध्ये टेररिझमशी रिलेटेड आपण आपलं काय भूमिका मांडलेली आहे का? आपली भूमिका क्लिअर केलेली आहे का? या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे फॉर्मर पीएम मनमोहन सिंग यांची डेथ अॅनिव्हर्सरी आणि काँग्रेस त्यांच्या आठवण वगैरे करतात अशा पद्धतीची न्यूज आहे. ते आपल्यासाठी महत्वाचं नाही. आपल्यासाठी महत्वाचं आहे हे जे मनमोहन सिंग आपले फॉर्मर पीएम आहेत ते महत्वाचे आहेत. कारण हे खूप मोठे इकॉनॉमिस्ट सुद्धा होते आणि यांच्या कार्यकाळामध्ये यांनी खूप महत्वाच्या स्टेप उचलल्या आणि त्याचा इकॉनॉमिक बेनिफिट आहे. भारताची अर्थव्यवस्था स्ट्रॉंग करण्यामध्ये या पर्सनचा खूप मोठं योगदान आहे. त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला काय अभ्यास करता आला तर तो तुम्ही करून ठेवणं गरजेचं आहे. 1991ची जी काय LPG लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन जी पॉलिसी आहेत, तशा पद्धतीच्या पॉलिसी ज्या भारतीय अर्थव्यवस्थेला स्ट्रॉंग करणाऱ्या पॉलिसीज होत्या. अशा कोणकोणत्या पॉलिसींशी रिलेशन मनमोहन सिंगांचं आहे, याचा फक्त एकदा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्या दृष्टीतून महत्त्वाचं असू शकतं. बाकी हे टोटल पॉलिटिकल न्यूज आहे. पुढची न्यूज आहे एअर प्युरिफायर आहेत. परत पोल्युशनचाच मुद्दा आला, की एअर प्युरिफायरवरती जो जी-एस-टी आहे, तो जी-एस-टी कमी करण्यावरती हायकोर्टानं सेंट्रल गव्हर्नमेंटचा रिप्लाय सांगितलेला आहे. म्हणजे इथं एअर प्युरिफायरचा जी-एस-टी कमी करण्याविषयी बोललं जातं. ठीक आहे. मग याच्यामध्ये इकॉनॉमिक कॉन्सेप्टमध्ये गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स त्या डिटेलमध्ये अभ्यास करणं, जी-एस-टी काउन्सिलचा अभ्यास करणं, त्याचबरोबर जी-एस-टीचे वेगवेगळे स्लॅब्स आहेत. मग 0% आहे, 5% आहे, 10% आहे, 12% आहे, 18% आहे आणि 28% आहे. असे वेगवेगळे स्लॅब्स आहेत. मग या स्लॅबचा सुद्धा बऱ्यापैकी तुम्हाला अभ्यास करून ठेवावा लागेल. त्या दृष्टीतून खऱ्या अर्थानं ही न्यूज जी आहे ती आपल्यासाठी खूप जास्त महत्वाची आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही. पुढची न्यूज आहे ती आधारशी रिलेटेड आहे आणि UIDAIनी आता भारतभरामध्ये जे आधार सेंटर्स आहेत ते सप्टेंबर
पर्यंत जवळजवळ 473 एवढे वाढवण्याचा खरं तर निर्णय घेतलेला आहे. तेवढे एक्सपांड करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला फक्त याच्यामध्ये अभ्यास कशाचा करायचा आहे? UIDAIचा अभ्यास करायचा आहे. ही अथॉरिटी काय आहे? आणि आधारवरती खरं तर आरोप सुद्धा अनेक झाले की पर्सनल इन्फॉर्मेशन वगैरे त्याची सिक्युरिटी काय आहे, त्याच्यासाठी सरकार काय करतं, आपली सगळी पर्सनल इन्फॉर्मेशन खरं तर UIDAIकडे आहे. मग त्याच्या सिक्युरिटीसाठी आपण काय करतोय का? सरकार काय करतंय का? अशा पद्धतीने डिस्कशन सुद्धा झालेलं आहे. त्यामुळे त्या दृष्टीतून सुद्धा आपण याचा क्रिटिकल अभ्यास करणं सुद्धा गरजेचं आहे. पुढची जी न्यूज आहे ते USAनं ISचा एक बेस आहे त्याचा त्याचा खरं तर प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून तिथं खरं तर युएसनं स्ट्राईक केलेलं आपल्याला बघितलं. ISचं जे गड आहे ते उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न US कडून झाले, अशा पद्धतीची कारवाई झाली. त्यामुळं नायजेरिया ही खरं तर न्यूजमध्ये आहे आणि त्याचं रिझन होतं की ख्रिश्चन जे आहे त्यांच्यावरती अटॅक्स वगैरे मोठ्या प्रमाणात होत होते. आणि विशेष करून आता ख्रिसमसच्या जे काय आहे पार्श्वभूमीवरती ही सगळी खरं तर गोष्ट जी आहे ती आपल्या समोर येताना आपल्याला बघायला मिळते. याच्यामध्ये इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपल्याला अभ्यास करून ठेवायचा USA सोबतची इंडियाचे रिलेशन आणि नायजेरिया सोबतच आफ्रिकन इतर कंट्री सोबतची इंडियाचे रिलेशन, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करून ठेवायचा आहे आणि मॅपवरती यांचं लोकेशन आहे ते बघणं आपल्यासाठी गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे म्यानमारशी रिलेटेड आणि म्यानमारमध्ये जो रोहिंग्या मुस्लिमांचा प्रॉब्लेम आहे ना, तो खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि बऱ्यापैकी हे जे आहे ते स्वतःचा जीव वाचवून भारतामध्ये शरण घेताना आपल्याला अनेक गेल्या अ, 5 ते 6 वर्षापासून आपल्याला हा मोठा प्रॉब्लेम खऱ्या अर्थानं बघायला मिळतोय. मग याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करून ठेवायचा आहे. म्यानमार आपली नेबरहूड कंट्री आहे. इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून त्याचा अभ्यास आपल्याला करणं अनिवार्यच आहे. त्याचबरोबर विशेष करून रोहिंग्या मुस्लिम जे आहेत, त्यांचा खरं तर अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. हा जो प्रॉब्लेम आहे, त्या प्रॉब्लेमचा आपण अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. इथं खऱ्या अर्थानं आजचा द हिंदू मी समाप्त करतोय. विशेष म्हणजे आन्सर रायटिंगच्या विद्यार्थ्यांना करायचे त्यांच्यासाठी टेलिग्राम फ्री प्लॅटफॉर्म आहे. तो तुम्ही जॉइन करू शकताय. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आन्सर रायटिंग टेलिग्राम जो चॅनल आहे त्याची लिंक दिलेली आहे. तो चॅनल जॉइन करून तुमची आन्सर रायटिंगची जर्नी आहे ती बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत तुम्ही सुरुवात करू शकताय. तिथं मी स्वतः तुम्हाला तुमच्या आन्सर रायटिंगवरती फीडबॅक देतोय आणि विशेष करून तिथं होतं काय, द हिंदूमध्ये जे काय आपण डिस्कस करतोय त्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरती क्वेश्चन मी फॉर्म करत असतोय आणि ते क्वेश्चन तिथे पोस्ट करत असतोय. त्याच्यावरती तुम्ही आन्सर राईट करून PDF फॉर्ममध्ये तुमचं जे आन्सर रायटिंग आहे ते त्या चॅनलवरती अपलोड करू शकताय. ते त्याच्यावरती मी स्वतः तुम्हाला फीडबॅक देतोय, इम्प्रूव्हमेंट सांगतोय. त्याचबरोबर तुम्ही एकमेकांचे आन्सर्स बघून सुद्धा त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकताय. त्यामुळं अजून तुम्ही आन्सर रायटिंग सुरू केली नसेल किंवा आन्सर रायटिंग तो चॅनल जॉइन केला नसेल, तर जॉइन करून आन्सर रायटिंग सुरू करू शकताय. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर प्रिपरेशन, स्पेशली फॉर मेन्स. त्यामुळे ते आपण करून घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी इम्प्रूव्हमेंट तुमच्या सूचनानुसार करू शकेल. त्याचबरोबर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होऊ शकेल. सो या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.